येस येस ओके. नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण संतुलन ही संकल्पना पाहणार आहोत आणि मार्केट स्ट्रक्चरमध्ये बाजारपेठ रचनेमध्ये उत्पादन संस्थेच्या संतुलनाच्या संदर्भात असलेले दोन अप्रोच, TRTC अप्रोच आणि MRMC अप्रोच किंवा दोन TRTC दृष्टिकोन आणि MRMC दृष्टिकोन, हे दृष्टिकोन समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम आपण इक्विलिब्रियम म्हणजे काय ते समजावून घ्यायला हवं, ज्याला आपण मराठीमध्ये संतुलन असं म्हणतो. इक्विलिब्रियम किंवा संतुलन असं म्हणतो. ओके. आता मार्केट स्ट्रक्चरच्या बाबतीत बोलायचं झालं, म्हणजे बाजारपेठ रचनेच्या बाबतीत बोलायचं झालं, की ज्या बाजारपेठ रचनेमध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारीयुक्त स्पर्धा यासारखे बाजारपेठ रचनेचे प्रकार केले जातात. या बाजारपेठ रचनांमध्ये जर आपण उत्पादन संस्थेच्या बाबतीत विचार केला, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फर्म असं म्हणतो. ओके. या उत्पादन संस्थेच्या बाबतीत उत्पादन संस्था संतुलित आहे असं आपण कधी म्हणू शकतो, की ज्याला इंग्रजीमध्ये फर्म असं म्हणतात. ही संतुलित आहे असं आपण कधी म्हणू शकतो, ज्या वेळेला या उत्पादन संस्थेला महत्तम नफा मिळत असेल, मॅक्झिमम प्रॉफिट मिळत असेल, बरोबर ना, मॅक्झिमम प्रॉफिट मिळत असेल. ओके. तर ती उत्पादन संस्था संतुलित आहे असं म्हणतात. ओके. अर्थशास्त्रामध्ये प्रॉफिट नेहमी पाय, भूमितीमधला पाय जो आहे, ओके, त्या पायने दाखवण्याची पद्धत आहे. ओके. ज्यावेळेला हा पाय म्हणजेच प्रॉफिट मॅक्झिमम असेल, त्यावेळेला ती उत्पादन संस्था संतुलित आहे असं म्हणता येतं. बरोबर आहे. कसं होतं, एखादी उत्पादन संस्था जर तोट्यात जात असेल तर ती संतुलित आहे असं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. की एखाद्या उत्पादन संस्थेला जर प्रॉफिट होतच नसेल तर त्या उत्पादन संस्थेला संतुलित स्थितीमध्ये ती आहे असं म्हणता येईल का? तर तशाही उत्पादन संस्थेला म्हणता येणार नाही. कारण बाजारपेठेमध्ये उत्पादक जे आहेत ते नेहमी उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये का सहभागी होतात, की बाजारपेठेमध्ये उत्पादन का करत असतात? त्यांचा उत्पादन प्रक्रियेचा मूलभूत उद्देश असतो की हेतू असतो, तो म्हणजे नफा मिळवणं. ओके. आणि हा नफा जास्तीत जास्त करणं, ओके, किंवा नफा महत्तम करणं, महत्तम नफा साधणं, अधिकाधिक नफा उपलब्ध करून घेणं, या उद्देशानेच बाजारपेठेमधले उत्पादन संस्था किंवा फर्म किंवा ज्यांना आपण कंपन्या म्हणूया, या कार्यरत असतात. बरोबर ना. कुठल्याही उत्पादन संस्थेला, कुठल्याही फर्मला तोट्यात जाण्यासाठी उत्पादन करायचं नसतं. बरोबर ना, की कुठल्या उत्पादन संस्थेला नफा न मिळवता उत्पादन संस्थेमध्ये उत्पादनामध्ये कार्यरत राहायचं नसतं. अशी कुठली उत्पादन संस्था असू शकत नाही, मग ती खाजगी क्षेत्रामध्ये असो किंवा सरकारच्या मालकीची असो, की आपण तोट्यात राहूनच काम करत राहावं आणि तोट्यात राहण्याचाच उद्देश ठेवावा, अशा उद्देशानं कधी कार्यरत राहत नाही. ओके. म्हणजे अगदी भले सार्वजनिक क्षेत्रामधल्या म्हणजे सरकारच्या मालकीच्या कंपन्या जरी तोट्यामध्ये जात असल्या तर त्यांचा हेतू तोट्याचा नसतो. ओके. त्या तोट्यात राहण्याच्या हेतूनं काम करत नसतात. काम नफ्याच्या हेतूनच करत असतात, पण काही कारणामुळे त्या तोट्यात जात असतात. ओके. त्यामुळे मुळातच या उत्पादन प्रक्रियेमध्ये, विशेषतः भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये उत्पादक जे आहेत त्या उत्पादकांचा उत्पादन प्रक्रिया राबवण्याचा मूळ हेतू प्रॉफिट हा असतो किंवा पाय हा असतो. बरोबर ना, नफा हा असतो. ओके. आणि त्या नफा मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्या कार्यरत असतात. त्यामुळे जोपर्यंत नफा होतोय किंवा जोपर्यंत नफा होत नाही तोपर्यंत ते आपलं उत्पादन वाढवत नेतात आणि ज्यावेळेला त्यांचा नफा मॅक्झिमम होतो त्या ठिकाणी त्या आपल्या उत्पादनाची लेवल किंवा पातळी फिक्स करतात, स्थिर करतात. त्या पलीकडे गेल्यानंतर जर नफा कमी होणार असेल तर ते आपलं उत्पादन वाढवणार नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादी नवीन उत्पादन संस्थेने मार्केटमध्ये प्रवेश केला. ओके. मार्केटमध्ये प्रवेश केला आणि समजा सुरुवातीला त्याला फारसा नफा होत नाही. सुरुवातीला समजा तोटा होतोय. उभ्या अक्षर आपण समजा इथे नफा विचारात घेऊया. ओके. समजण्यासाठी. ओके. सुरुवातीला समजा त्या उत्पादन संस्थेला तोटा होतोय. ओके. आणि इकडे टाइम घेऊया आपण किंवा उत्पादन घेऊया, क्वांटिटी क्यू. सुरुवातीला तोटा होतो, या पोर्शनमध्ये त्याला तोटा होतोय. ओके. कारण इथं पाय निगेटिव्ह आहे. ओके. हा 0 पॉईंट आहे. ओके. आता ही उत्पादन संस्था जसं उत्पादन क्वांटिटी वाढवत जाईल तसं हळूहळू सुरुवातीला तोटा भरून निघेल आणि नंतर मग हळूहळू नफा व्हायला लागेल. ओके. आणि मग एका विशिष्ट क्षणी आल्यानंतर नफा महत्तम होईल. असं होणार नाही की कायम नफा वाढतच राहील. असं होईल का? असं कुठल्याही मार्केट स्ट्रक्चरमध्ये होऊ शकत नाही.
उत्पादन वाढत नेल्यानंतर नफा वाढतच जाईल असं होत नाही. एका विशिष्ट क्षणी नंतर तो नफा घटायला लागतो. ओके, नफा खाली खाली यायला लागतो आणि तो निगेटिव्ह सुद्धा होऊ शकतो. असं होऊ शकतं किंवा होतं. ओके, याचं कारण काय आहे? बऱ्याच वेळेला असं घडतं की नफा सुरुवातीच्या कालखंडामध्ये वाढत जातो आणि नंतर एका विशिष्ट क्षणी उच्च पातळीवर पोहोचतो आणि मग तो हळूहळू घटायला लागतो. याचं कारण काय? याचं महत्त्वाचं कारण ते म्हणजे उत्पादन प्रक्रियेच्या मितव्ययता. ओके, आणि अमितव्ययता. ओके, इकॉनॉमीज अँड डिसइकॉनॉमीज ऑफ स्केल. इकॉनॉमीज अँड डिसइकॉनॉमीज ऑफ स्केल किंवा उत्पादन प्रक्रियेच्या मितव्ययता आणि अमितव्ययता याबद्दल आपण यापूर्वी बोललोय दुसऱ्या टॉपिकमध्ये. ओके, काय होतं की सुरुवातीला ज्यावेळेला उत्पादन संस्था नवीन असते, बाजारपेठेतून नव्यानं प्रवेश करते, बाजारपेठेचा फारसा अंदाज उत्पादन संस्थेला असत नाही, बरोबर आहे. आणि त्या उत्पादन संस्थेकडे असलेली जी फिक्स्ड कॉस्ट आहे, स्थिर खर्च जो आहे, तो पूर्णपणे वापरला जात नसतो. ओके, उदाहरणार्थ समजा जमिनीचं भाडं असेल किंवा जमिनीवर केलेला खर्च असेल, इमारतीवर केलेला खर्च असेल की इमारतीवर केलेलं भाडं हे असेल, इमारतीला दिलेलं भाडं असेल, बरोबर ना. या सगळ्या गोष्टींवरचा खर्च सुरुवातीला एकदम वसूल नाही, कारण सुरुवातीला उत्पादन पातळी कमी असते, बरोबर. उदाहरणार्थ सुरुवातीला 10 वस्तू उत्पादन केल्या किंवा 100 वस्तू उत्पादन केल्या. ओके, आता 100 वस्तू उत्पादन करत असताना त्याचा जो सरासरी खर्च आहे, समजा इथं इमारतीचं भाडं समजा ₹1000. ओके, महिन्याला ₹1000 आणि 100च वस्तू निर्माण होतात महिन्याला. तर इमारतीच्या भाड्यापैकी जवळजवळ ₹10 प्रत्येक वस्तूच्या मागे लागले. ओके, आणि त्यामुळे या किमती एकंदर वस्तूच्या उत्पादनाची किंमत त्यामुळे ₹10 हे प्रत्येक वस्तूमध्ये भाड्याचे ₹10 ऍड होतात. ओके, आणि त्यामुळे वस्तूची किंमत उच्च राहते आणि त्यामुळे त्याला फारशी मागणी राहत नाही आणि त्यामुळे तोटा होत राहतो. पण जसं उत्पादन वाढत जाईल, हे 100 वस्तूंचं 150 वस्तू केल्या, 200 केल्या, 300 केल्या, 500 केल्या, 1000 केल्या, बरोबर ना. असं वाढवत नेलं, 10,000 केल्या की हे जे प्रत्येक वस्तूच्या मागे येणारं भाडं आहे म्हणजे स्थिर खर्च, हा सरासरी स्थिर खर्च कमी येत जातो. बरोबर, 1000 केल्या की प्रत्येक वस्तूच्या मागे ₹1 भाडं पडतं. म्हणजे महिन्याला ₹1, महिन्याला 1000 वस्तू निर्माण केल्या तर या प्रत्येक वस्तूच्या किमतीमध्ये ₹1 भाड्याचा येतो, जो पूर्वी ₹10 येत होता, बरोबर ना. आणखीन 10,000 केला तर 10 पैसे येतील. ओके, त्यामुळे उत्पादन जसं वाढत जाईल तसं काय होतं, सरासरी स्थिर खर्च कमी कमी यायला लागतो आणि त्यामुळे वस्तूची किंमत कमी येऊन नफा वाढत जातो. ओके, हा एक भाग. त्यामुळे सुरुवातीला नफा वाढत जातो. अशा अनेक गोष्टी आहेत, इतर गोष्टी सुद्धा आहेत. उत्पादन जसं वाढत जातं तसं तुम्हाला कच्चा माल स्वस्त मिळायला लागतो, कारण तुम्ही कच्चा माल मोठ्या प्रमाणात खरेदी करता. 100 वस्तू तयार करत असताना तुम्हाला कच्चा माल जेवढा लागतो त्यापेक्षा 1000 वस्तू करण्यासाठी कच्चा माल जास्त लागतो. आणि ज्यावेळेला तुम्ही कच्चा माल होलसेल पातळीवर मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला खरेदी करता त्यावेळेला तुम्हाला तो कमी दरामध्ये उपलब्ध होतो, बरोबर ना. ऑब्व्हियसली आपल्याकडं आपण बाजारात सुद्धा अशा प्रकारे साध्या गोष्टी खरेदी करताना अनुभव घेतो. आपण जर भरपूर काही खरेदी करणार असू तर दुकानदार आपल्याला दर कमी करतो. कमी खरेदी करणार असू तर दर कमी करायला तयार होत नाही. ओके, तसंच आहे. त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये उत्पादन वाढत गेलं की काय होतं, सरासरी स्थिर खर्च जो आहे तो कमी कमी यायला लागतो आणि सरासरी स्थिर खर्च कमी येत असल्यामुळे ऑटोमॅटिकली वस्तूची किंमत कमी कमी करता येते की एकंदरीत नफा पण वाढत जातो आणि त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये नफा वाढत जातो. सुरुवातीला ही नफा वाढण्याची जी कारणं आहेत, ओके, आता म्हटलं तसं म्हणजे सरासरी स्थिर खर्चाचे कमी येणं, बरोबर ना, किंवा इतर खर्चांचं पण कमी येणं, सरासरी खर्चांचं सरासरी बदलता खर्च पण कमी येणं, उदाहरणार्थ कच्च्या मालावरचा खर्च, बरोबर ना, किंवा मॅनेजरला दिलेला पगार. मॅनेजर एकच असतो, तुम्ही 100 वस्तूंचं उत्पादन करा किंवा 1000 वस्तूंचं उत्पादन करा किंवा 10,000 वस्तूंचं उत्पादन करा, मॅनेजर तुमचा एकच राहील, बरोबर ना. गरज पडली तरच तुम्ही वाढवाल, तो एकच मॅनेजर, त्याला तेवढाच पगार असणार आहे. 100 वस्तूंचं उत्पादन करताना पण तेवढाच पगार, 1000 वस्तूंचं उत्पादन करताना पण तेवढाच पगार आणि 10,000 वस्तूंचं उत्पादन करताना पण तेवढाच पगार. त्यामुळे हा जो खर्च आहे तो सुद्धा खरा सरासरी खर्च कमी कमी येत जातो. या ज्या की ज्यामुळे नफा वाढत जातो सुरुवातीच्या कालखंडामध्ये. या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींना उत्पादन प्रक्रियेच्या मितव्ययता, इकॉनॉमीज ऑफ स्केल असं म्हणतात. ओके, त्यामुळे उत्पादन प्रक्रियेमध्ये सुरुवातीला जसं उत्पादन म्हणजे क्वांटिटी, उत्पादनाची जी संख्या वाढत जाते तसंच नफा वाढत जातो, कारण उत्पादन प्रक्रियेचा खर्च कमी येतो. परंतु हे कायम होतं का नफा वाढण्याचं? असं नाही होत. काय होतं, एक उत्पादन प्रक्रिया एका विशिष्ट प्रमाणामध्ये पुढे गेली की उत्पादन प्रक्रियेच्या डिसइकॉनॉमीज म्हणजे अमितव्ययता कार्यरत होतात, ऍक्टिव्ह होतात आणि मग नफा वाढण्याच्या ऐवजी कमी कमी व्हायला लागतो. ओके, उदाहरणार्थ उत्पादन प्रक्रियेचा आकार एका विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर वाढला. ओके, म्हणजे उदाहरणार्थ समजा इथे तुम्ही 1000 वस्तूंचं उत्पादन करताय, 10,000 करताय, 1,00,000 वस्तूंचं उत्पादन करायला गेलात, बरोबर ना. अशा वेळेला काय होतं, तुमची जी अगोदरची साधनं आहेत ती अपुरी पडायला लागतात, त्यांच्यामधली क्षमता कमी व्हायला लागते, बरोबर ना. उदाहरणार्थ तुम्ही मशिनरी जी इन्स्टॉल केलेली असेल
ती मशिनरी, तुमचा हा एकच मॅनेजर, बरोबर ना, तुमची छोटीशी इमारत, बरोबर, अशा अशा अनेक गोष्टी असतात. आणि या गोष्टींमुळे काय होतं, या सगळ्या ज्या गोष्टी असतात, ज्या स्थिर गोष्टी असतात, त्यांच्यावरचा ताण वाढत जातो. तुम्ही ज्यावेळेला उत्पादन एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे वाढवत नेता, त्यावेळेला त्या वाढत्या उत्पादनाचा ताण जो आहे, तो या स्थिर गोष्टींवरचा, उदाहरणार्थ इमारत, बरोबर ना, किंवा तुमचा मॅनेजर, तुमचा ऑफिसचे सगळा स्टाफ, तो काही ठराविकच असतो. तुम्ही अचानकपणे वाढवू नाही शकत, बरोबर आहे. अल्प कालावधीमध्ये वाढवू नाही शकत. किंवा इतर स्वरूपाच्या गोष्टी आहेत, की ज्याच्यावर ताण वाढायला लागतो. मशिनरी इन्स्टॉल केलेली, बरोबर ना. या या सगळ्यांवरचा ताण वाढायला लागतो आणि मग ताण वाढत गेला, की त्या त्या ते जे घटक आहेत, ज्यांच्यावरचा ताण वाढायला लागतो, स्ट्रेस वाढायला लागतो, ते घटक पूर्वीसारखे कार्यक्षमतेने काम नाही करू शकत आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी व्हायला लागते. बरं, तुम्ही समजा उदाहरणार्थ ही जी मशिनरी आहे, ही मशिनरी तुम्ही 24 तास वापरायला सुरुवात केलात. सातत्यानं 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस. दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 24x7, बरोबर ना. 24 तास आणि 7 दिवस असं वापरायला सुरुवात केलात. त्याला मशीनला विश्रांती नाही दिलात अजिबात. तर ही मशीन काय होतील, खराब व्हायला सुरुवात होईल. आणि काय काय वेळेला ही मशीन बंद पडायला लागतील. त्याची झीज होत गेल्यामुळे, जास्त वेगाने झीज होत गेल्यामुळं, त्याचं रिपेअरला वेळच न मिळाल्यामुळे 24 तास 7 दिवस अशा प्रकारे जर तुम्ही काम करत असाल, तर रिपेअरला पण वेळ मिळणार नाही. त्याच्यामध्ये वंगण घालायला पण वेळ मिळणार नाही आणि त्यामुळे ती मशीन्स बंद पडायला लागतील. आणि मग मशीन्स बंद पडली आणि दुरुस्त करायला पण वेळ जर तुम्ही दिला नाही, तर काय होईल, एकूण उत्पादन जे वाढायच्या ऐवजी कमी कमी व्हायला लागेल. त्याच्यावर आणि पुन्हा खर्च पण वाढत जाईल. कारण याच्यावरच्या दुरुस्तीवरचा खर्च, बरोबर, नवीन मशीन घेण्यावरचा खर्च खर्च पण वाढत जाईल आणि त्यामुळे उत्पादन प्रक्रियेचा खर्च वाढत जाईल. तसंच मॅनेजरचा आहे. ओके. किंवा दुसरी गोष्ट सांगता येईल, हा मॅनेजर जो आहे किंवा मालक वर्ग जो आहे आणि नोकर वर्ग यांच्यामधलं अंतर वाढत जातं. ओके. ज्यावेळेला उत्पादन संस्था छोटी असते, कमी उत्पादन होत असतं, त्यावेळेला कामगार कमी असतात आणि कामगार कमी असले की मालक वर्ग त्या कामगारांना प्रत्येकाला पर्सनली वैयक्तिक ओळखत असतो. समजा तुमची स्वतःची कंपनी आहे आणि तुमच्या कंपनीमध्ये 10च कामगार आहेत आणि तुम्ही त्या कंपनीकडे लक्ष देत आहात. ओके. तुम्ही स्वतःच्या कंपनीमध्ये उत्पादन करतात आणि त्याच्यामध्ये 10 कामगार तुम्ही कामावर घेतलेले आहात आणि तुम्ही त्या कंपनीकडे लक्ष देत आहात. आता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 10च कामगार असतील, तर त्या प्रत्येकाला तुम्ही पर्सनली ओळखणार. बरोबर आहे ना. तुम्ही प्रत्येकाला वैयक्तिक दृष्ट्या ओळखू शकाल. तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम चांगल्या रीतीने समजतील. कोणाचे प्रॉब्लेम काय आहेत, कोणाला कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम भेडसावत आहेत, कोणाच्या घरी काय प्रॉब्लेम, हे पण तुम्हाला माहिती असेल आणि तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम चांगल्या रीतीने सोडवत असल्यामुळे, तुम्ही त्यांची काळजी घेत असल्यामुळे ते पण उत्साहानं कामाला लागतील, चांगल्या पद्धतीनं काम करायला लागतील, बरोबर ना. आणि त्यामुळे तुमचे मालक वर्गाचे आणि कामगार वर्गाचे रिलेशन चांगले राहतील आणि त्यामुळे त्यांना सुद्धा चांगलं काम करायला प्रेरणा राहील आणि त्यामुळे ते अधिक काम करायला तयार होतील आणि त्यामुळे उत्पादन प्रक्रियेचा सरासरी खर्च कमी यायला मदत होईल. बरोबर आहे. पण हीच जर कंपनी वाढत गेली, उत्पादन वाढत गेलं, त्यासाठी कामगार वाढत गेला, तर तुमच्या कंपनीमध्ये 10च्या ऐवजी 100 कामगार घेतले. आता 100 कामगारांना तुम्ही लक्ष ठेवत असताना त्या 100च्या 100 जणांना तुम्ही नावानं ओळखू शकाल असं नाही, ओळखता येणार नाही. त्या प्रत्येकाचे वैयक्तिक प्रॉब्लेम काय आहेत तुम्हाला माहीत नसणार आहेत. बरोबर आहे. आणि त्यामुळे काय होईल, हे 100 कामगार तुम्हाला रोजच्या रोज भेटू नाही शकणार. तुमच्याकडे तेवढा वेळ पण नसणार प्रत्येकाला भेटायला, तर प्रत्येकावर लक्ष ठेवायला. बरोबर आहे. आणि त्यामुळे काय होतं, मालक वर्ग म्हणजे तुम्ही आणि त्या कामगारांमधलं अंतर वाढत जाईल. बरोबर आहे. आणि ते अंतर वाढत गेलं की कामगारांच्या मनामध्ये मालक वर्गाबद्दल एक अडी निर्माण होते. बरोबर आहे. आपले प्रॉब्लेम हा मालक वर्ग सोडवत नाहीये, आपल्या प्रॉब्लेमकडे लक्ष देत नाहीये, फक्त घोडं पुढं दामटतोय, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन तयार होतो कामगार वर्गामध्ये. आणि मग ते कामाच्या बाबतीत एकदम निरुत्साही होतात आणि मग ते चांगलं काम करायच्या ऐवजी ते लिथार्जिक होतात किंवा आळशी बनतात किंवा काम तितकंसं लक्ष देत नाही, त्यांना कंपनीबद्दल आपलेपणा वाटत नाही, अशा गोष्टी घडायला लागतात. बरोबर ना. मग अशा गोष्टी घडल्या की पुन्हा काय होतं, उत्पादन प्रक्रियेचा खर्च वाढत जातो आणि त्यामुळे मग यालाच उत्पादन प्रक्रियेच्या अमितव्ययता, डिसइकॉनॉमीज ऑफ स्केल असं म्हणतात. उत्पादन विशिष्ट प्रमाणात वाढत गेलं की विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर वाढत गेलं की ह्या उत्पादन प्रक्रियेच्या अमितव्ययता म्हणजे डिसइकॉनॉमीज ऑफ स्केल या ऍक्टिव्हेट होतात आणि त्यामुळे नफा वाढायच्या ऐवजी कमी कमी व्हायला लागतो. ओके. त्यामुळे उत्पादन संस्थेच्या बाबतीत, ज्याला आपण फर्म किंवा मराठीमध्ये उत्पादन संस्था म्हणतो, किंवा मराठीमधल्या काही पुस्तकांमध्ये तुम्हाला पेढी असं सुद्धा म्हटलेलं आढळेल. ओके. पेढी हा शब्द, परंतु आपण पेढी हा शब्द न वापरता आपण उत्पादन संस्था हा शब्द वापरूया. ओके. तर ही जी उत्पादन संस्था आहे, ही उत्पादन संस्था नफ्याच्या हेतूने कार्यरत असते आणि नफ्याच्या बाबतीत ही अशा प्रकारची सिच्युएशन असल्यामुळे कुठल्याही उत्पादन संस्थेला आपला नफा कमी व्हायला आवडणार नाही. त्यामुळे उत्पादन संस्था कार्यरत होत असताना अशाच ठिकाणी होईल, ओके, की ज्या ठिकाणी तिचा नफा महत्तम असेल, सर्वोच्च असेल. बरं, ही जर नफ्याची आकृती असेल, तर हा एक विशिष्ट बिंदू आहे, की ज्या बिंदूमध्ये
हा नफा सर्वोत्तम आहे. याच्या पलीकडे जर उत्पादन नाही, समजा इथे इथं 100 नगांचं उत्पादन आहे. ओके, आडव्या अक्षर आपण क्वांटिटी घेतली म्हणजे नगसंख्या घेतली, 100 नगांचं उत्पादन इथं होतंय. 151 नग जर उत्पादन केलं तर नफा वाढण्याच्या ऐवजी घटणार आहे. ओके, त्यामुळे याच्या पुढे जायला तो उत्पादक तयार असणार नाही. ओके, याच्या पुढे याच्या 101 नगाचं उत्पादन करायला तो तयार होणार नाही. तो 100 नगावरच थांबेल. म्हणजे महिन्याला किंवा रोजचे म्हणा, रोजचे 100 नग म्हणा किंवा महिन्याचे 100 नग म्हणा किंवा आठवड्याचे 100 नग म्हणा, जे असेल ते. ओके, तर इथं तो आपलं महिन्याचे 100 नग किंवा रोजचे 100 नग इथेच तो उत्पादन आपलं तेवढ्याच कपॅसिटीमध्ये उत्पादन तो करेल. ओके, त्यामुळे कारण पुढे गेल्यानंतर त्याचा नफा वाढण्याच्या ऐवजी घटणार आहे. तो मागं पण थांबणार नाही, कारण मागं थांबला तर काय होईल, मागं थांबला तर त्याला एवढ्या नफ्याला पुढच्या नफ्याला मुकावं लागेल. त्याला हा नफा पुढचा जो वाढणार आहे तो नफा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे तो मागं पण थांबणार नाही. त्यामुळे तो आपलं उत्पादन वाढवत वाढत इथपर्यंत येईल आणि तो इथं स्थिर होण्याचा प्रयत्न करेल. ही जी त्याची स्थिर होण्याचा जी हा जो बिंदू आहे, यालाच उत्पादन संस्थेच्या संतुलनाचा बिंदू असं म्हणतात. येतं लक्षात? त्यामुळे उत्पादन संस्थेच्या संतुलनाचा जो बिंदू आहे, हा बिंदू म्हणजेच महत्तम नफ्याचा बिंदू असतो. ओके, कारण मगाशी म्हटलं तसं सर्व उत्पादन संस्था या नेहमी भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सर्व उत्पादन संस्था या नेहमी नफ्याच्या हेतूनेच कार्यरत असतात आणि त्यांचा नफा मिळवणं हाच मूळ हेतू असतो. ओके, त्यामुळे कुठल्याही उत्पादन संस्था तोट्यामध्ये जाण्यासाठी स्थापन होत नाही. मग त्याचा मालक कोणी असो, तोट्यामध्ये जाण्यासाठी म्हणून स्थापन केली असं कधी होत नाही. नफ्यामध्ये जाण्यासाठी स्थापन केली जात असते, बरोबर ना? आणि त्यामुळे नफा महत्तम करणं, नफा वाढवणं यासाठी प्रत्येक उत्पादन संस्था प्रयत्न करत असते आणि ज्या ठिकाणी त्या उत्पादन संस्थेचा नफा महत्तम होतो त्या ठिकाणी त्या उत्पादन संस्थेची उत्पादनाची पातळी स्थिर होते. ओके, स्थिर होते म्हणजे काय, तर ते उत्पादन ज्या कालावधीसाठी असेल त्या त्या कालावधीसाठी तेवढं उत्पादन केलं जातं. आता स्थिर होते म्हणजे 100 उत्पादन, इथं आपण 100 उत्पादन नगसंख्या म्हटलं, याचा अर्थ असा नव्हे की 100 उत्पादन केल्याने कंपनी बंद केली, असं नव्हे. तर हे उत्पादन रोजचं असेल किंवा आठवड्याचं असेल किंवा महिन्याचं असेल किंवा 6 महिन्याचं असेल, 3 महिन्याचं असेल किंवा वर्षाचं, त्या त्या कालावधीसाठी ते उत्पादन रिपीट केलं. म्हणजे रोजचे 100 नग एवढंच करून रोजचे 100 नगच करायचे. रोजचे 100 नग हा संतुलनाचा बिंदू आहे किंवा आठवड्याचे 100 नग हा संतुलनाचा बिंदू आहे. अशा प्रकारे उत्पादन संस्था विचार करत असते. ओके, तर ज्यावेळेला उत्पादन संस्थेचा आता आपण बघितलं की ज्यावेळेला उत्पादन संस्थेचा नफा महत्तम होतो त्यावेळेला या उत्पादन संस्थेला आपण काय म्हणतो, त्या उत्पादन संस्थेला आपण उत्पादन संस्था संतुलित आहे असं म्हणतो. ओके, संतुलित होते असं म्हटलं जातं. ओके, आणि या संतुलनाचा संबंध उत्पादनाच्या नगसंख्येशी आणि वस्तूच्या किमतीशी असतो. ओके, कारण ही संतुलनाची पातळी जी आहे ती त्या वस्तूची एक विशिष्ट किंमत निर्धारित करते आणि उत्पादनाची नगसंख्या निर्धारित करते. ओके, त्यामुळे या उत्पादनाची नगसंख्या हा यातला महत्वाचा दृष्टिकोन आहे. आता ही जी आता जी आपण संतुलनाची संकल्पना बघितली उत्पादन संस्थेच्या बाबतीतली, ओके, उत्पादन संस्थेच्या बाबतीतली संतुलनाची जी संकल्पना आपण बघितली, या संकल्पनेकडे पाहण्याचे सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रामध्ये 2 दृष्टिकोन आहेत. एक आहे TRTC अप्रोच, ओके, आणि दुसरा MRMC अप्रोच. ओके, तर आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण TRTC अप्रोच समजावून घेणार आहोत. ओके, TRTC अप्रोच म्हणजे काय, TR म्हणजे काय, तर TR म्हणजे टोटल रेव्हेन्यू. ओके, TR म्हणजे टोटल रेव्हेन्यू म्हणजे काय, एकूण प्राप्ती. ओके, एकूण प्राप्ती. ओके, एकूण प्राप्ती म्हणजे काय, एकूण प्राप्ती म्हणजे उत्पादन नगसंख्येला वस्तूच्या किमतीनं गुणलं की जी रक्कम मिळते तिला प्राप्ती असं म्हणतात. ओके, किंवा एकूण प्राप्ती असं म्हणतात. समजा उत्पादन 10 नगांचं आहे, वस्तूची किंमत 5 रुपये आहे, तर या 10 वस्तू विकून होणारी एकूण प्राप्ती 50 रुपये. ओके, असं म्हणता येईल. यालाच एकूण प्राप्ती असं म्हणतात. उत्पादन नगसंख्या आपण नेहमी क्यूनं दाखवतो. जर प्राईजनं म्हणजे किमतीनं गुणलं तर जी रक्कम मिळते त्या रकमेला एकूण प्राप्ती असं म्हणतात. ओके, टोटल रेव्हेन्यू असं म्हणतात, बरोबर आहे. आता ही एकूण प्राप्तीची जी नगसंख्या असते, सॉरी, ही रक्कम असते, ही नफ्यापेक्षा वेगळी रक्कम आहे. लक्षात घ्या, नफा वेगळा आहे. आपण संतुलनाचा संबंध नफ्याशी जोडला हे बरोबर आहे. ओके, पण इथे एकूण प्राप्ती आणि नफा हा वेगळा, नफा ही वेगळी संकल्पना आहे. ही जी किंमत आपण ज्या किमतीनं वस्तूच्या नगसंख्येला गुणतो
बरोबर ना. त्या किमतीने ज्या ज्या किमतीने आपण वस्तू नगरसंख्येला गुंततो त्या किमतीमध्ये नफा समाविष्ट असतो. ही किंमत म्हणजे नफा नव्हे. म्हणजे वस्तूची किंमत 5 रुपये याचा अर्थ एक वस्तू की विकली की 5 रुपये नफा होणार असा त्याचा अर्थ नव्हे. तर 5 रुपयामध्ये 4.5 रुपये किंवा 4 रुपये वस्तूचा उत्पादन खर्च असतो आणि वरचा 1 रुपयाचा फक्त नफा असतो. येतं लक्षात. त्यामुळे टोटल रेव्हेन्यू एकूण प्राप्ती ही संकल्पना वेगळी आहे आणि नफा ही संकल्पना वेगळी आहे. ओके, तर इथे आपण टीआर इक्वल टू टीआर आणि टीसी हा अप्रोच समजावून घेतो आहोत, दृष्टिकोन समजावून घेतो आहोत. ठीक आहे. तर टीसी म्हणजे काय, तर टोटल कॉस्ट. ओके, टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट म्हणजे काय, एकूण खर्च. ओके, कॉस्ट म्हणजे खर्च, रेव्हेन्यू म्हणजे प्राप्ती, टोटल कॉस्ट. ओके, ज्यावेळेला उत्पादन संस्थेच्या संतुलनाचं विश्लेषण करताना एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च याचा विचार करून विश्लेषण केलं जातं, त्याला टीआरटीसी अप्रोच असं म्हणतात. ओके, या दृष्टिकोनालाच टीसी अप्रोच म्हणजे दृष्टिकोन. ओके, टीसी दृष्टिकोन असं म्हटलं जातं. ओके, टीआरटीसी दृष्टिकोन असं किंवा एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च दृष्टिकोन असं मराठीमध्ये आपण म्हणू शकतो. ओके, आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की अर्थव्यवस्थेमधला जो नफा आहे, सॉरी, एखाद्या उत्पादन संस्थेचा जो नफा आहे पाय, तो नफा कसा ठरतो, एकूण नफा कसा ठरतो, तर नफा इक्वल टू, नफ्याचं सूत्र काय, नफा इक्वल टू टीआर मायनस टीसी हा संबंध आहे. ओके, नफा इक्वल टू टीआर मायनस टीसी. ओके, नफा हा टीआर मायनस टीसी, टीआर आणि टीसी जिथं मायनस होतंय, ओके, त्या ठिकाणी नफा, त्या ठिकाणी त्यावरून नफा ठरतो. म्हणजे एकूण खर्च, एकूण प्राप्तीमधनं एकूण खर्च जर आपण वजा केला तर जी काही रक्कम उपलब्ध होते त्याला आपण नफा असं म्हणतो. बरोबर ना. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या आत्ताच्या उदाहरणामध्ये आपल्या समजा 10 नग वस्तूची 10 नग होते, 5 रुपये किंमत होती, बरोबर ना, आणि प्रत्येक वस्तूचा खर्च होता 4 रुपये नगाच्या उदाहरणामध्ये. ओके, तर या वस्तूचे नग 10, 10 गुणिले 5 म्हणजे एकूण 50 रुपये हा टोटल रेव्हेन्यू होता. ओके, आणि 10 वस्तूंवर प्रत्येकावर होणारा खर्च 4 म्हणजे 10 चोक 40, एकूण 40 रुपये हा काय होता, 40 रुपये हा एकूण खर्च होता, बरोबर ना. त्यामुळे या दोघांच्या वजाकीतून जो काही उपलब्ध होतो एकूण प्राप्तीमधून, एकूण खर्च वजा आता जे काही उपलब्ध होतं त्याला आपण नफा असं म्हणतो, एकूण नफा असं म्हणतो. ओके, आता हा एकूण नफा महत्तम कधी होईल, मॅक्झिमम कधी होईल. ओके, लक्षात घ्या, मगाशी म्हटलं तसं हा नफा महत्तम होण्यासाठी, ओके, इथं आपण आकृतीमध्ये बघितलं नफा महत्तम व्हायला हवा. म्हणजे इथे नफा महत्तम होण्यासाठी, ओके, हा नफ्याची महत्तम पातळी जी आहे, ओके, ती महत्तमाची पातळी काय दर्शवते, तर एक विशिष्ट उत्पादन पातळी दर्शवते की ज्या उत्पादन पातळीपाशी नफा महत्तम असतो, बरोबर आहे. आणि या उत्पादन पातळीपाशी 2 गोष्टी असतात. ओके, कोणती, पहिली गोष्ट असते नफा महत्तम असला पाहिजे. ओके, पहिली गोष्ट असते नफा महत्तम असला पाहिजे, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट असते कोणती, तर त्याच्या पुढे, त्या उत्पादन नगरसंख्येच्या पुढे गेला असता नफा घटत असला पाहिजे, बरोबर. ह्या 2 अटी इथं उपलब्ध होतात किंवा स्पष्ट होतात, बरोबर ना. इथं इथं काय दिसतं, म्हणजे याच्या अगोदर तो थांबणार नाही. मगाशी म्हटलं तसं इथं अगोदर का थांबणार नाही, कारण त्याला इथं जर थांबला तर त्याला नफ्याला मुकावं लागेल, या पुढच्या नफ्याला त्याला मुकावं लागेल, हा पुढचा नफा त्याला उपलब्धच होणार नाही, बरोबर ना. इथं जर मध्येच थांबला तर, इथे समजा थांबला तो, तर हा अजून नफा वाढतोय ना, वाढतोय म्हटल्यावर तो कशाला थांबेल, थांबणार नाही, तो पुढे आपलं उत्पादन पुढे पुढे नेईल. ओके, त्यामुळे तो इथे थांबणार नाही, इथे या बिंदूवर येऊन तो थांबेल, याच्या पुढे जाणार नाही. याच्या पुढे का जाणार नाही, कारण याच्या पुढे गेला तर त्याचा नफा घटणार आहे. ओके, त्यामुळे महत्तम नफा त्याच वेळेला असतो ज्या वेळेला एक ही विशिष्ट प्रकारची उत्पादन नगसंख्या त्याला साध्य होत असते, की जी संतुलनाची नगसंख्या असते. आणि ही संतुलनाची नगसंख्या ज्या ठिकाणी प्राप्त होते त्या बिंदूपाशी 2 अटी, दोन अटींची पूर्तता होत असते. म्हणजे थोडक्यात नफा महत्तम होण्यासाठी किंवा संतुलनासाठी म्हणूया आपण, टीआर आणि टीसी अप्रोच नुसार, ओके, टीआर आणि टीसी अप्रोच नुसार 2 ह्या ज्या आहेत काय,
काय म्हणता येईल आपल्याला याच्यासाठी दृष्टिकोनासाठी सॉरी नफा महत्तम होण्यासाठी दोन अटी पूर्ण केल्या पाहिजे किंवा संतुलनाची उत्पादन पातळी साध्य करण्यासाठी. ओके, संतुलनाची उत्पादन पातळी साध्य करण्यासाठी दोन अटी पूर्ण व्हायला पाहिजेत. एक, त्या बिंदूपाशी नफा महत्तम असला पाहिजे. ओके, किंवा प्रॉफिट मॅक्झिमम असलं पाहिजे, मॅक्झिमम. ओके, आणि दुसरी अट पूर्ण व्हायला पाहिजे कोणती, तर त्या बिंदूच्या पलीकडे गेला असता नफा घटत असला पाहिजे. ओके, नफा घटत असला पाहिजे. ओके, कुठे घटत, पुढे गेला असता. ओके, पुढे गेला असता नफा घटत असला पाहिजे. ओके ओके, अशी जर स्थिती असेल तर त्या स्थितीला आपण काय म्हणू शकतो, ती उत्पादन संस्था संतुलित आहे असं म्हणू शकतो, कारण तिथं नफा महत्तम होतो, महत्तम नफ्याची अट पूर्ण होतीये. ओके, TRTC हा जो अप्रोच आहे, हा अप्रोच आपण एका आकृतीच्या सहाय्यानं समजावून घेऊया. ओके, मी जरा रेडीमेड उपलब्ध असणारी एक आकृती घेतोय. ओके, की जेणेकरून आकृती काढत बसायला नको. हा, तर ओके, या आकृतीच्या साह्यानं आपण ही संकल्पना समजावून घेऊया. TR=TC हा अप्रोच समजावून घेऊया. ओके, इथे आता लक्षात घ्या, दोन प्रकारचे सिच्युएशन असू शकतात. ओके, TR=TC हा अप्रोच पाहत असताना दोन प्रकारच्या परिस्थिती असू शकतात. एक म्हणजे वस्तूची किंमत स्थिर असताना. ओके, प्राइस स्थिर. ओके, आणि दुसरी सिच्युएशन असू शकते प्राइस वाढत असताना किंवा घटत असताना, दोन्ही प्रकारे प्राइस बदल, किंमत बदल, असे दोन सिच्युएशन्स किमतीचा विचार केला तर असू शकतात. किमतीचा विचार का करायचा, कारण किमतीवर TR अवलंबून आहे. ओके, टोटल रेव्हेन्यू, एकूण प्राप्ती अवलंबून आहे. ओके, त्यामुळे काय होतंय, या दोन प्रकारचे सिच्युएशन उद्भवतात. ओके, किंमत स्थिर कुठलं कधी असते, तर ज्यावेळेला बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धेचे बाजारपेठ असते. ओके, ज्यावेळेला बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धा असते. ओके, म्हणजेच बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात. अशा सिच्युएशनला आपण पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हणतो. ओके, अशा पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये सिच्युएशन ही असते की किंमत स्थिर असते. किंमत स्थिर का असते, कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये बाजारपेठेमधल्या मागणी आणि पुरवठ्यावरून किंमत ठरते, आणि ती ठरलेली किंमत विक्रेता स्वीकारतो आणि त्या किमतीला आपली वस्तू विकत असतो. आणि त्यामुळे विक्रेता पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये किमतीला नियंत्रित करण्याची शक्ती विक्रेत्याकडे असत नाही किंवा उत्पादकाकडे असत नाही. त्यामुळे बाजारपेठेमध्ये जी किंमत ठरेल त्या किमतीला त्याला आपली वस्तू विकावी लागते. ओके, त्यामुळे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये किंमत स्थिर असते. ओके, ती वाढत नाही. परंतु इतर बाजारपेठा ज्या आहेत, मक्तेदारीयुक्त स्पर्धा वगैरे वगैरे, ओके, या ज्या बाजारपेठा आहेत, या प्रकारच्या बाजारपेठांमध्ये किमतीवर काही अंशी उत्पादक आपलं नियंत्रण ठेवून असतो. ओके, आणि त्यामुळे तो किंमत वरखाली करू शकतो, किंमत बदलू शकतो, किंमत वाढवू शकतो, किंमत कमी करू शकतो. त्यामुळे किंमत बदलण्याचा अधिकार त्याला असतो, की अधिकार म्हणण्याच्या त्याची क्षमता असते किंमत बदलण्याची, आणि त्यामुळे तो किंमत बदलत असतो. तर दोन प्रकारच्या सिच्युएशन संभवतात किमतीच्या बाबतीत विचार केला तर. आणि त्यामुळे किमतीच्या बाबतीत विचार केला तर अशा प्रकारे दोन प्रकारचे सिच्युएशन संभवत असताना TR वक्र जो आहे तो दोन प्रकारचा असू शकतो. ओके, आता आपण हा जो वक्र बघितलाय, हा वक्र स्थिर किंमत असतानाचा आहे. ओके, स्थिर किंमत असतानाचा वक्र आहे. ओके, या सिच्युएशन मध्ये काय घडतं, तर किंमत स्थिर असताना हा जो TRचा वक्र आहे तो एका विशिष्ट पद्धतीने वाढत जातो. म्हणजे जसं आउटपुट वाढत जाईल तसा एकूण प्राप्ती जी आहे ती वाढत जाईल. ओके, टोटल उभ्या अक्षर आपण टोटल रेव्हेन्यू घेतलेला आहे. ओके, आणि आडव्या अक्षर आपण उत्पादन घेतलंय. ओके, जसं हे वाढत जाईल, काय उत्पादन वाढत जाईल, तसा रेव्हेन्यू पण, म्हणजे त्या वस्तू विकून मिळणार रेव्हेन्यू पण एका स्थिर दराने वाढत जाईल. स्थिर दराने का, कारण किंमत स्थिर आहे म्हणून. म्हणजे 10 वस्तू असतात, समजा वस्तूची किंमत 5 रुपये आहे, 10 वस्तू असताना 50 रुपये, 15 वस्तू असताना किंवा 11 वस्तू असताना 11 55 रुपये, बरोबर ना. 12 वस्तू असताना 12 पंचवीस 60 रुपये, म्हणजे 5च्या प्रमाणात ते वाढत जाते.
बरं 13 असताना 13×5 = 65 रुपये या पद्धतीने तो एका स्थिर दराने वाढत जातो. आणि त्यामुळे हा जो टी आर वक्र आहे जो आहे तो डावीकडून उजवीकडे वर जाणारा, उत्पादन वाढत असताना वर जाणारा आणि एका स्थिर दराने वाढत जाणारा सरळ रेषा असतो अशा स्थितीमध्ये. ओके. आणि टीसी जो आहे तो टीसी कसा असतो, तर टीसी हा सुरुवातीला वाढत जातो, एकूण खर्च सुरुवातीला वाढत जातो आणि नंतर काही कालावधीसाठी स्थिर होतो आणि नंतर पुन्हा थोडासा कमी झाल्यावर काय होतो आणि नंतर पुन्हा वेगानं वाढत जातो. ओके. हे का घडतं? उत्पादन प्रक्रियेच्या मितव्ययता आणि अमितव्ययतांमुळे, इकॉनॉमीज अँड डिसइकॉनॉमीच्या स्केलमुळे. याच लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला बघितलंय. ओके. त्यामुळे हा एकूण खर्च वक्र जो आहे तो अशा प्रकारे साधारणतः एस आकाराचा असतो, उलट्या एस आकाराचा असतो. ओके. हा एकूण खर्च वक्र नेहमी उलट्या एस आकाराचा राहतो. ओके. त्यामुळे हा वक्र इथून सुरू होतो. सुरुवातीला ज्यावेळेला उत्पादन शून्य असतं त्यावेळेला पण हा वक्र असतो. इथं एक विशिष्ट स्थिर खर्च असतो. उत्पादन सुरू होण्यापूर्वी आपल्याला मशिनरी खरेदी करावी लागते, इमारत भाड्याने घ्यावी लागते. तर उत्पादन नाही केलं तरी ते खूप शून्य असताना सुद्धा तो खर्च असतोच. त्यामुळे हा वक्र अशा इथून मधूनच सुरू होतो, या उभ्या अक्षाला छेदून, आणि मग थोडा वाढत जाऊन काही कालावधीसाठी स्थिर होतो आणि परत मात्र मग वेगाने वाढत जातो. ओके. त्यामुळे हा वक्र अशा प्रकारे उलट्या एस आकाराचा असलेला दिसतो. ओके. आता टी आर इक्वल टू टीसी या अप्रोच मध्ये दोन ठिकाणी टी आर आणि टीसी एकमेकाला छेदतायत. ओके. टी आर हा इथे टी आर आणि टीसी छेदतोय. ओके. आणि इथे टी आर आणि टीसी छेदतोय. ओके. आता यापैकी हे दोन्ही छेदन बिंदू हे संतुलनाचे बिंदू नाही आहेत. ओके. कारण संतुलनाची अट काय आहे, तर संतुलनाची अट आहे नफा महत्तम असला पाहिजे. बरोबर ना. नफा महत्तम, ज्या बिंदूपाशी नफा महत्तम असेल तो बिंदू हा संतुलनाचा बिंदू असतो. बरोबर ना. त्यामुळे इथे संतुलनाची अट ही कशी असणार आहे, नफा महत्तम असण्याची अट असणार आहे. ओके. त्यामुळे इथे नफा महत्तम नाहीये, कारण इथे टी आर इक्वल टू टीसी म्हणजे नफा शून्य आहे. इथे टी आर इक्वल टू टीसी म्हणजे सुद्धा नफा शून्य आहे. बरोबर ना. आपण बघितलं की टी आर आणि टीसी यांच्या वजाबाकीतनं नफा ठरत असतो. त्यामुळे टी आर इक्वल टू टीसी जर घडलं तर याचा अर्थ नफा इक्वल टू 0 होणार. ओके. त्यामुळे नफा इथे शून्य होतो दोन्ही बिंदू. त्यामुळे हे संतुलनाचे बिंदू नाहीत. मग संतुलनाचा बिंदू कुठे आहे, तर जिथे नफा सर्वोत्तम आहे, म्हणजे टी आर आणि टीसी यांच्यामधलं जे अंतर आहे ते अंतर जिथे सर्वाधिक आहे तो संतुलनाचा बिंदू आहे. ओके. ते अंतर जिथे सर्वाधिक सापडतं त्या बिंदूपाशी आपल्याला उत्पादन संस्था संतुलित असलेली दिसते. इथं आता आकृतीमध्ये एम ही उत्पादनाची पातळी जी आहे किंवा त्याला आपण ओ एम म्हणू शकतो, ही संतुलनाची उत्पादन पातळी आहे. ओके. ही किंवा ही नव्हे, ही ओ एम किंवा एम ही संतुलनाची पातळी आहे, ज्या संतुलनाच्या पातळीपाशी उत्पादन महत्तम आहे, सॉरी नफा महत्तम आहे. तर याच्या पलीकडे जाऊन उत्पादन करायचं म्हटलं इथं पहिली अट पूर्ण होते. दुसऱ्या अटीचा जर आपण विचार केला तर इथे आता इथे जर याच्या पलीकडे जाऊन समजा इथपर्यंत उत्पादन न्यायचं म्हटलं, समजा याला आपण M1 म्हणूया, M1 पर्यंत उत्पादन न्यायचं म्हटलं तर काय होईल, इथे आता नफा वाढण्याच्या ऐवजी कमी होईल, कारण खर्च वाढत जातोय. कारण हा खर्च वक्र जो आहे तो इथं अशा प्रकारे वर जातोय. बरोबर ना. त्यामुळे याचा समांतर जर रेषा काढली तर ती अशी तिरकी येईल थोडी, आणि त्यामुळे हा जो जो अंतर आहे ते अंतर याच्यापेक्षा, या अंतरापेक्षा कमी होईल. हे अंतर सर्वाधिक आहे, हे अंतर जास्त कमी असणार. त्यामुळे नफा टी आर आणि टी सी मधलं अंतर कमी असणार आहे. त्यामुळे याच्या पलीकडे तो जाणार, त्यामुळे ते दुसरी अट पण पूर्ण होते. हा असा बिंदू आहे की ज्या बिंदूपाशी या दोन्ही आत्ता उल्लेख केलेल्या दोन्ही अटी पूर्ण होतात. एक म्हणजे नफा महत्तम उपलब्ध होतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणाहून पुढे नफा जो आहे किंवा नफ्याचा वक्र जो आहे तो घटणार आहे. म्हणजे याच्या आधारे जर आपण नफ्याचा वक्र काढला, इथे आपल्याला नफ्याचा वक्र उपलब्ध होऊ शकतो, तर तो नफ्याचा वक्र आपल्याला अशा प्रकारे इथे जो आपण काढलाय त्या प्रकारे मिळू शकतो. इथे जो आपण काढलाय या प्रकारचा नफ्याचा वक्र आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. बरोबर ना. उलट्या यू आकाराचा, इथे अशा उलट्या यू आकाराचा नफ्याचा वक्र आपल्याला उपलब्ध होऊ शकतो, कारण हे अंतर म्हणजेच नफा. ओके. तो उलटा यू आकार आपण ज्यावेळेला नफा म्हणून कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला तो उलटा यू आकार होतो. इथे ज्यावेळेला आपण प्रॉफिट घेतो त्यावेळेला उभ्या अक्षावर. बरोबर ना. प्रॉफिट सुरुवातीला वाढत जातं, इथे जसं वाढत जाते तसं अंतर वाढत जाते तसं, आणि मग एका विशिष्ट बिंदूची सर्वोत्तम होतं, सर्वोच्च होतं, हा तो एम बिंदू आहे, आणि मग तो घटायला लागतो. ओके. त्यामुळे इथे नफा सर्वोत्तम आहे, सर्वोच्च आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आहे काय, याचा पुढे दुसरी जी अट आहे की ज्याच्यामध्ये याच्या पलीकडे जाऊन नफा मात्र घटणार आहे, ही दुसरी अट पण इथं पूर्ण होते. ओके. दुसऱ्या बदलत्या किमतीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर याच्यामध्ये फरक काय होईल, फरक एवढाच होईल की इथे फक्त हा जो वक्र आहे टी आर वक्र तो फक्त बदलेल, त्याचं स्वरूप बदलेल, बाकी विश्लेषण बदलणार नाही. उदाहरणार्थ इथे आता टी आर वक्र जो आहे, ओके, हा टी आर वक्र आता एका स्थिर दरानं पुढे वाढत जाणार नाहीये.
ओके, टीआर वक्र स्थिर दराने पुढे नाही वाढत जाणार. तो टीआर वक्र आता अशा प्रकारे उपलब्ध होईल. तो इथून सुरू होईल, बरोबर ना. टोटल रेव्हेन्यू सुरुवातीला 0 असणार आहे, इथून तो सुरू होईल, अशा प्रकारे तो वाढत जाईल. अशा प्रकारे तो एकमेकाला छेदेल. ओके, तो याच बिंदूमध्ये छेदेल असं नाही. इथे आता तो टीआरचा बिंदू मी तिथून काढला. ओके, टीआरचा बरोबर टीसीच्या उलटा टीआरचा वक्र असेल. कुठल्या स्थितीमध्ये? ज्या वेळेला वस्तूची किंमत बदलत असेल तेव्हा. वस्तूची किंमत कुठल्या ह्याच्यामध्ये बदलू शकते? बदलती असू शकते. मग पूर्ण स्पर्धा वगळता इतर बाजारपेठांमध्ये. पूर्ण स्पर्धेमध्ये स्थिर असते, बरोबर ना. पूर्ण स्पर्धा वगळता इतर बाजारपेठांमध्ये वस्तूची किंमत बदलती असू शकते, कारण वस्तूच्या किमतीवर उत्पादकाचं नियंत्रण असतं. तो कमी जास्त करू शकतो, ऍडजस्ट करू शकतो. काही लोकांना कमी किमतीनं, काही लोकांना जास्त किमतीनं असं विकू शकतो. ओके, किंमत भेद करू शकतो, किंमत वेगळी आकारू शकतो, वेगळ्या कालखंडामध्ये वेगळी आकारू शकतो, आज एक उद्या एक वगैरे वगैरे. ओके, वेगळ्या व्यक्तीने वेगवेगळ्या ग्राहकांना वेगळी आकारू शकतो, वेगळ्या बाजारपेठांमध्ये वेगळी आकारू शकतो. ओके, कारण काही अंशी त्याचं किमतीवर नियंत्रण असतं. ओके, त्यामुळे अशा स्थितीमध्ये हा टीआर वक्र असा येईल. सुरुवातीला हा टीआर एका वेगाने वाढत जाताना दिसेल, नंतर वाढीचा वेग कमी होईल आणि नंतर मात्र हा टीआर वाढण्याच्या ऐवजी कमी होईल. कारण हे इथे असं होण्याचं कारण उत्पादन प्रक्रियेच्या अमितव्ययता. ओके, उत्पादन प्रक्रियेच्या अमितव्ययता. ओके, डिसइकॉनॉमिज ऑफ स्केल. आता या सिच्युएशन मध्ये सुद्धा जिथे इथेच याच बिंदूपाशी सर्वात अंतर आहे, हा टीसी आहे, बरोबर ना. हा टीसी आहे. टीसी आणि टीआर मधलं अंतर जिथे सर्वाधिक आहे तिथेच संतुलन होत आहे. इथे त्याच दोन अटी लागू आहेत. महत्तम सर्वाधिक जिथे असेल किंवा महत्तम नफा महत्तम जिथे असेल किंवा नफा सर्वाधिक जिथे असेल तो बिंदू, आणि दुसरी अट म्हणजे त्या नफ्याच्या पातळीच्या पलीकडं उत्पादन वाढवलं असता नफा घटत जाणारा हवा. ही जी दुसरी अट आहे ती अट पण इथे पूर्ण होते. कारण इथे थोडंसं पलीकडे जरी गेले तरी दोघांमधलं अंतर कमी होतंय आणि नफा कमी कमी होत जातोय. त्यामुळे हीच ती पातळी आहे उत्पादनाची की ज्या पातळीपाशी अर्थव्यवस्थेमधला तो जो फर्म आहे, उत्पादन संस्था आहे, ती उत्पादन संस्था कशी आहे? संतुलित आहे. ओके, तर अशा प्रकारे हा टीआर इक्वल टू टीसी हा अप्रोच आपण आज पाहिला. ओके, पुढच्या लेक्चरला आपण एमआर इक्वल टू एमसी हा अप्रोच पाहणार आहोत.